लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पंच राकेश शहा यांना पण पाहू शकता, मॅन फ्रॉम कल्याण. आणि अगदीच जी पंचांची दुनिया आहे, या पंचांच्या दुनियेमध्ये राकेश शहा यांची ओळख मिस्टर रॉकी म्हणून आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी नेहमीच चांगली कामगिरी केली कल्याण डिव्हिजनमधून. आणि आजही क्रिकेटपटूंना चांगलं मार्गदर्शन करत आहेत मिस्टर राकेश शहा. वळूया आपण सामन्याकडे. सामना क्रमांक 2 आपल्या भेटी करता येईल. तत्पूर्वी सामना क्रमांक 3 असेल तिसाई स्पोर्ट खालिंग आणि विरा स्पोर्ट चावे या दोन संघादरम्यान. शरीरयष्टी फिटनेस किती मजबूत असावी ते अगदीच फायरमॅन कडून शिकावं. आणि अगदीच नेहमीच आम्हाला सकाळच्या सत्रामध्ये किंवा स्पर्धा संपल्यानंतर स्टेटस नेहमीच पाहायला मिळतात भावेश चव्हाण यांचे. आणि अगदीच प्रमुख भूमिका बजावली जाते फायरमॅन कडून. किती मोठी आग असो किंवा कोणतंही आगीचं रौद्ररूप असो, ते फायरमॅनच्या रूपाने ते विझवलं जातं आणि जीवितहानी ही टाळली जाते. पहिला चेंडू मार्गस्थ झालाय. तत्पूर्वी एक धाव जोडली गेले. एक टप्प्याच्या अखेरनंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव जोडली गेलेली आहे. नाणेफेक जेव्हा झाली होती तेव्हा मात्र अभिजित पाटील यांनी संघाकरता प्रतिपादन केलं होतं की संघ जरी झालेत तरी सुद्धा मला या मॅच मध्ये 100% ची अपेक्षा आहे. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण, टच से मस नाही आणि सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद, सहज सोपा झेल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक थोडीशी क्रिकेट मधील जुनी आठवण आहे, जी अगदीच काही मागच्या वर्षीचीच असावी. एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. लामत संघ खेळत होता आणि तिसाई स्पोर्ट खालिंग संघ खेळत होता आणि कुडूसचे समालोचक होते. त्यांचं नाव होतं सोम क्षीरसागर आणि तब्बल रोशन मला वाटतं फलंदाजी करत होता. त्या प्रथमेश स्ट्राईक वरती होता आणि तब्बल त्या गोलंदाजाला समालोचकांचे शब्द ऐकून ऐकून इतकं हसायला येत होतं की अक्षरशः रोशनने पंचांना सांगितलं की गोलंदाजाचं चाललंय तरी काय. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावेच्या मदतीने. धावसंख्या आपण पाहतोय 2 या अंकावरती. म्हणजे जे टेनिस क्रिकेटला वलय प्राप्त झालंय आणि अगदीच काहीशा मनोरंजन घटना सुद्धा घडतात, त्यावेळेस मात्र नेहमीच या गोष्टी अखंड स्मरणात राहतात. यावेळेस मात्र फोर्स केलं गेलंय. निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सुरेख देखना चौकार, अप्रतिम फटका.
फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पाहतोय आणि एकूण एकंदर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूची हाताळणी केली ती गोलंदाज याने 37 आणि अधिकृत या चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. इट्स अ व्हाईट बॉल. एकूण एकंदर 5. 8वा चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून सुमित. म्हणजे षटक थोडंसं लांबवलं गेलंय आणि याच वर्षीच्या क्रिकेटच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर दादोपडेचं मैदान कोण विसरेल. गोलंदाजाने 6 चेंडू हाताळण्याकरता 18 चेंडूची हाताळणी केली होती. गोलंदाज होता जाणता राजा हिवाळी संघाचा. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. निघून चाललाय चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. धीरजाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी केली जाते. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या जातात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय एक षटकाच्या अखेर नंतर 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची विवरचना आता मात्र जरूर बदलली जाईल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होईल. गोलंदाज रोहित बॉलिंग मार्क वरती आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता आणलं गेलंय. नवीन फलंदाज निलेश फलंदाजी करता आलाय आणि चेतन याला जर आपण पाहिलं तर बॅटिंग स्टान्स वरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत एका धावेचंच फक्त योगदान दिलं गेलंय आणि अजूनही अकाउंट ओपन केलेलं नाहीये फलंदाज निलेश याने. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 10 धावा. निलेशाने 2 धावांचं योगदान दिलंय संघाकरता. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी. धीरज चेंडू खाली आणि इट विल बी सेफ हँड. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचले. फलकावरती स्थिरावलेला आकडा आपण पाहतोय 10 धावा आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या 10 धावांचा जर आपण विचार केला तर धावफलक पुढे अजूनही सरकलेला नाहीये. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. तत्पूर्वी या सामन्याची स्थिती जर आपण पाहिली तर मयू 11 धामणगाव संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. यावेळेस मात्र वॉट अ कॅच, सुपर कॅच, अप्रतिम देखना झेल, अद्भुत, अविश्वसनीय, अमानवीय झेल.
पुन्हा एकदा आपण सामन्याकडे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर विकेटची पडझड पाहायला मिळते. गोलंदाज रोहित आता मात्र हॅट्रिक वरती आहे. या स्पर्धेतली तिसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का गोलंदाज रोहितच्या माध्यमातून, याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण की अगदीच थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला होता की अभिजित पाटील याने स्वतःला ज्या पद्धतीने झोकून दिलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फिटनेस आणि आपला असलेला बॉडी बॅलन्स हा किती महत्वाचा आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर हा कॅच हा झेल निश्चितच व्हायरल होईल यात तीळ मात्र शंका नाही. धावफलक स्थिरावलंय, थांबलंय, रोडावलंय, मंदावलंय फक्त आणि फक्त 10 या अंकावरती. धावफलक पुढे जाण्याचं नाव घेत नाहीये कारण की फलंदाजी ज्या ताकदीची होणं गरजेचं आहे त्या ताकदीची पाहायला मिळत नाही. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय, एक गोड आवाज जरूर ऐकायला मिळेल. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, एकच धाव आणि अखेर ती एक धाव. नेल्सन फिगर धावसंख्या फलकावरती आहे 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे तिसाई स्पोर्ट खालिंग आणि विराट स्पोर्ट चावे. अगदीच हाकेच्या अंतरावर असलेली 2 गावे, पण यापुढील सामना मैदानाच्या आतमध्ये त्या 2 संघांचा पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल 3 षटकांची जेव्हा समाप्ती होईल तेव्हा आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन असं नसतं वा. आयोजकांच्या वतीने सूचना आहेत, याच सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती निलेश. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन. निलेश बॅक टू दी डगआउट. असंख्य जाऊन पोहोचले फलकावरती. जर आपण पाहिली तर अखेर 11 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 फलंदाज हे आतापर्यंत बाद झालेले आहेत. अर्धा संघ डगआउटच्या आश्रयाला पोहोचलाय. मयू 11 धामणगाव संघाचा जो प्रतिकार आवश्यक आहे, चांगली फलंदाजी अपेक्षित आहे प्रेक्षकांना, ती फलंदाजी मात्र काहीशी पाहायला मिळत नाहीये. दरम्यान आगमन होतंय मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्र निवडून चुकी झाली आणि इथून मात्र नशिबाची साथ भरे संघाच्या बाजूने. विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद. गेलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या या परिभाषेमध्ये एकच म्हणावं लागेल की मयू 11 दामणगाव संघाने हाराकिरी पत्करले आणि अगदी तीच परिस्थिती पाहायला मिळते. कारण की फक्त आणि फक्त 11 धावा आहेत आणि या षटकाचा जर विचार केला, पहिले 2 चेंडू विकेट्स, त्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर पुढील 2 चेंडू विकेट्स, 5 चेंडूची हाताळणी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित हॅट्रिक वरती आहे. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू अभिजित पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक चांगलं षटक हाताळलंय गोलंदाज रोहित याने. आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. अगदीच जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 11 या धावसंख्येवरती.
आणि अखेर मात्र आनंदाचं वातावरण आलंय समालोचन कक्षामध्ये, कारण की कौशल क्रिएशनचे स्कोरबुक अखेर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. आणि क्रिकेटच्या या संपूर्ण या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं, भावेश चव्हाण, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या नियमाला जर आपण अनुसरून चाललो तर अगदीच खूप काही गोष्टी आपल्याला साध्य होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ फटका फसलाय. गोलंदाज धीरज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय, पण तत्पूर्वी गरिबी में आटा गेला. रिव्ह्यू उपलब्ध नाही, याची आपण नोंद घ्या. रिव्ह्यू उपलब्ध नाही. क्रुशियल मोमेंट जेव्हा असेल तर पंच विचार विनिमय करतील आणि तरच रिव्ह्यू घेतला जाईल. ही आयोजकांची सूचना आहे, माझी नाही. त्यामुळे विनंती करतोय, रिव्ह्यू उपलब्ध नाही. बीमर की बिमारी, एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत. 2-13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आहे धीरज. प्रथमेश चव्हाण सुद्धा खुश झाले असतील, कारण की कौशल क्रिएशनचे स्कोरबुक समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा चेंडू, पण पुरेपूर वापर करता आलेला नाहीये. पंच राकेश शहा उर्फ रॉकी यांनी इशारा केला, एका धावेच्या बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 14 या अंकावरती. आणि अगदीच प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मागचा सामना आपण पाहिला आरसीसी पहारे आणि देवांश 11 रामवाडी या दोन संघादरम्यान. तर आरसीसी पहारे संघाने 50 धावांचं लक्ष उभं केलं होतं आणि ते एक चेंडू राखून देवांश 11 रामवाडी संघाने सहजरित्या पार केलेलं नाही असं म्हणता येणार नाही, कारण की संघर्ष करावा लागला ते 51 धावांकरिता. गोलंदाज तयार. भन्नाट वेग, वेगाचा पुरेपूर वापर केला जातोय आणि निघून चाललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा षटकार असावा, नशिबाची साथ. 6 धावा. पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय. एकूण एकंदर धावसंख्या 20 धावा. यावेळेस मात्र एक टप्प्याच्या अखेर चौकार पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून चाललाय. मिळत आहेत धावा 4. सुरेख चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय. एकूण एकंदर 24 धावा. दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्या समवेत जोडले जातील मेरी आवाज मेरी पहचान, संदेश वखारे. तत्पूर्वी तिसाई स्पोर्ट खाली आणि विराट स्पोर्ट चावे दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अगदी हाकेच्या अंतरावर असलेली ही दोन्ही गावं आहेत आणि निश्चितच त्यांचा चांगला खेळ जरूर पाहायला मिळेल. आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचली मैदान एकच आहे, म्हणजे दोन्ही संघांचं एक मैदान, पण खेळ मात्र वेगळा असेल या स्पर्धेमध्ये. बघूया कसा खेळ होईल, कारण की विराट स्पोर्ट चावे संघाचा विचार केला तर फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली आहे आणि मागील वर्षामध्ये तिसाई स्पोर्ट खालिंग संघाचा जर विचार केला तर गोलंदाजीचा अटॅक मात्र भरपूर आहे, पण अद्यापही जर विचार केला तर त्यांचं अकाउंट ओपन झालेलं नाहीये. निश्चितच एक चांगली फाईट बॅक प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 24 या अंकावरती. भावेश शेलार मॅन फ्रॉम खालिंग यांचं सुद्धा आगमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस मात्र बॅकलिपचा वापर करण्याचा प्रयत्न, पण आयसीसी नियम क्रमांक 36 ला अनुसरून पंच
राकेश शाह यांनी बोट उंचावलंय, याचाच अर्थ LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन. आतापर्यंत 7 फलंदाज मयू 11 धामणगाव संघाचे बाद झालेले आहेत. सामना जरूर आपण पाहतोय, लो स्कोरिंग मॅच जरूर होईल की नाही याचं उत्तर इनिंगच्या अखेरच्या चेंडूवरती जरूर पाहायला मिळेल. पण ज्या पद्धतीने कंबर कसून आणि मजबूतीने गोलंदाजी केली, भरे संघाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर पंच मुरली जाधव सरांचा इशारा येईल. फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय आणि धावा जोडल्या जात आहेत. ते एकूण एकंदर दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. एकूण एकंदर धावसंख्या 26 या अंकावरती. आणि अगदीच कालच्या दिवसामध्ये संदेश वखारे मेरी आवाज मेरी पहचान जेव्हा समालोचन करत होते तेव्हा मात्र 7-12 हे समीकरण कालच्या दिवसामध्ये 3 वेळा आलं होतं. पण आज पहिल्याच सामन्यामध्ये 7-13 हे समीकरण आलं होतं. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे धीरज. महत्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी आहे. या षटकातील अखेरचा चेंडू असावा. बॅटची कडा, लिडिंग एज, विकेटचं पतन, फलंदाज बाद. सो मच डीजे. गोलंदाज धीरज याने 6 चेंडू हाताळण्याकरता 7 चेंडूचा वापर केला. कारण की पहिला चेंडू जर आपण पाहिला तर नो बॉल त्याने हाताळला आणि इतर चेंडूंचा जर विचार केला तर अतिरिक्त चेंडूची मात्र हाताळणी केली नाही. ही जमेची बाजू आपण पाहतोय. आतापर्यंत एकूण एकंदर 8 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा समाप्त झालाय. विराट स्पोर्ट चावे आणि तिसाई स्पोर्ट खाली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या. उर्वरित 6 चेंडू गोलंदाज रोहन याच्या माध्यमातून हाताळले जातील. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा मारा आणि इथून मात्र नियंत्रण चुकीचं. पंच राकेश शहा इशारा करतात इट्स अ नो बॉल, बिमर की बिमारी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर हाय वेस्ट या पद्धतीने चेंडूची जेव्हा हाताळणी होते तेव्हा मात्र पंच नो घोषित करतात. कारण की फलंदाजाला जायबंदी करण्याच्या उद्देशाने गोलंदाजाने गोलंदाजी केली असावी असा त्याचा अर्थ होतो. आणि नियमानुसार नो बॉल, फ्री हिटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, पण जर फलंदाज धावचीत जर झाला तर मात्र ही विकेट ग्राह्य धरली जाईल यातील मात्र शंका नाही. कारण की फ्री हिटच्या चेंडूवरती धावचीतच्या स्वरूपामध्ये विकेट ग्राह्य धरली जाते. सौरभ चव्हाण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 2 धावा जोडल्या गेल्यात आणि एकूण एकंदर 30 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 30 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती फलंदाजी करता आहे फलंदाज रोहित. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी चेंडूची फेकी, धावचीतची संधी, प्रोटेक्शन, बॅकअप चांगल्या रीतीने दिलं गेलंय आणि अगदीच धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. अगदीच उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धीरज याने जे केलं पहिल्या चेंडूवरती तेच रोहन याने सुद्धा केलं. नो चेंडूची हाताळणी केली आणि त्या कारणास्तव
जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. निश्चितच या 4 चेंडूवरती जर 8 धावा आल्या, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, तर निश्चितच एक चांगली फाईट बॅक आणि एक समाधानकारक धावसंख्येकडे वाटचाल जरूर पाहायला मिळू शकते मयू 11 धामणगाव या संघाची. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर एका धावेच्या बढतीनं 33 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट यशच्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बाद, विकेटचं पतन. फलंदाज मंद मंद पावलाने खेळपट्टीवरती मार्गस्थ होतोय. फलंदाज अनिल. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अगदीच लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा एक चांगल्या टॉप फाईट पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित हा सामना सुद्धा त्याच दिशेने वळण घेतोय की काय याचं उत्तर मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. तेव्हा मात्र आपल्या समवेत जोडले जातील मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. तत्पूर्वी धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 33 या अंकावर. यावेळेस मात्र चुकी घडली, चुकीला माफी नाही, पण चेंडूला अडवलं जरूर गेलंय. धावा जोडल्या जात आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 35 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 35 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या 40+ कडे जरूर वाटचाल झाली तर मात्र एक चांगली फाईट बॅक सुद्धा पाहायला मिळू शकते. कारण की चांगली गोलंदाजी आहे मयू 11 धामणगाव या संघाकडे. तत्पूर्वी झेल सुटलाय आणि एकंदर धावा जोडल्या गेल्यात त्या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या अंकावर. अखेरची जोडी खेळपट्टीवरती आहे आणि कदाचित जर रोहन याने विकेट मिळवली तर पहिला ऑल आउट होणारा संघ कदाचित शिक्कामोर्तब होऊ शकतं मयू 11 धामणगाव या संघाचं. पण मात्र तिथून कुठेतरी बचाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फलंदाज अनिल आणि सूरज हे 2 फलंदाज करतायत. यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. रोहन याने कमबॅक केलंय. एकंदर 38 धावा फलकावरती आहे. ज्या प्रखरतेने रोहन याची गोलंदाजी आपण पाहतोय, फलंदाजाला बीट चकित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. नशिबाची साथ आणि अखेर चेंडू मात्र निघून गेलाय सीमा पार. मिळतोय नशिबाचा चौकार, नशिबाची साथ.
व्हावं. तिसाई स्पोर्ट खालिंग संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्रिकेटचं सत्र आहे 2024 आणि 25चं एक चांगलं सत्र आहे आणि या सत्रामध्ये जर पाहिलं तर बरेच असे संघ आहेत की ते संघ चांगल्या रीतीने खेळ करत आहेत. पण आताची येणारा पुढचा सामना विराट स्पोर्ट चावे संघ या बलाढ्य संघाशी तुम्ही 2 हात जे करणार आहात, या संघाशी 2 हात करताना काय तुमची स्ट्रॅटेजी? काय नाही स्ट्रॅटेजी काय नाही, फक्त सर्वांनी 100% देण्याचा प्रयत्न करावा. नाणेफेक जिंकला निर्णय काय असेल? शतरक्षण करणे. स्पर्धेचं आयोजन पाहून कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर केलेलं, इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. मी बोलतोय विराट स्पोर्ट सावे संघाच्या संघनायकाकडे आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की दोन्ही संघांचं एकच मैदान आहे पण हाकेच्या अंतरावर असलेली दोन्ही गावं आहेत. तर अगदीच नाणेफेक महत्वाची होती, जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? फलंदाजी अपेक्षेप्रमाणे फलंदाजी मिळालेली आहे. तर कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल? अपेक्षा तर सर्वांकडून आहे. स्पर्धेला आतापर्यंत कसं एन्जॉय केलंय? स्पर्धा खूपच एन्जॉयमेंट केलेली आहे. आतापर्यंत आम्ही या वर्षाची 5वी टुर्नामेंट खेळतोय. सर्वांनी 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अगदीच या मैदानाचा अनुभव तर तुमच्यासाठी निश्चित नवा नाही आहे. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांच्या संघनायकाला. तर तिसाई स्पोर्ट खालिंग संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ही नाणेफेकीच्या कक्षातून बातमी आम्ही समालोचन कक्षापर्यंत पोहोचवतोय आणि वळतोय थेट समालोचन कक्षाकडे. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील दुसरी मॅच चालू आहे. मयू 11 धामणगाव विपक्ष जय हनुमान भरे या दोन टीम मध्ये ही मॅच आपण पाहतोय. त्या ठिकाणी टॉस जय हनुमान भरे टीमने जिंकला होता, प्रथम क्षेत्ररक्षण केला. तर फलंदाजी आपण पाहिली मयू 11 धामणगाव टीमची. 42 धावा 4 षटकामध्ये आला. 43चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. हॅलो, सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता नामदेवजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. त्याचबरोबर सन्माननीय लक्ष्मणजी चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. 43 धाबांचं लक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करा. मयू 11 धामणगाव टीमची आपण फलंदाजी पाहिली. 4 षटकामध्ये 42 धावा ठोकल्या गेल्यात, तर 43 धाबांचं लक्ष आहे. तर या 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहन विथ अभिषेक, यस रोहन विथ अभिजित. तर फ्रंट लाईन षटक बॉल आपण सागरच्या हातामध्ये पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. एक पॉवरफुल सुरुवात नक्कीच अपेक्षित असेल दोन्ही टीमला, मात्र ती चांगली सुरुवात गोलंदाज करेल की फलंदाज, पाहूया. गेम ऑन. पंचांचा अधिकृत इशारा आपण पाहिला. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता. त्या ठिकाणी बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. एक चांगला बॉल बॅट चिकाटा जरूर झाली होती. नक्कीच एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. पहिला बॉलवर सिंगल आली आहे.
अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी रोशन सोबतच जय हनुमान भरे टीमचं देखील. आज वातावरण मात्र नक्कीच थोडं दमट आहे. खास करून दमट वातावरण असल्यानंतर मात्र फलंदाजांना थोडी मेहनत अधिक करावी लागते. पहिल्या बॉलवर सिंगल आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय, कारण पहिला बॉल जो खेळला रोशन डावखरा फलंदाज आणि आता मात्र समोर अभिजित. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली विकेट, फलंदाज बाद, अभिजित बॅक टू द डगआउट. झालं ज्या प्रकारे सजवलंय त्या झाल्यामध्ये मात्र अडकलाय त्या ठिकाणी अभिजित. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अगदी स्क्वेअर लेग पंच आहेत त्या ठिकाणावरनं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. स्क्वेअर लेगला हा झेल पकडला गेला. पहिली विकेट काढली त्या ठिकाणी सागर या गोलंदाजाने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. या बल्यास देखील बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर होते. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक एक ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सातत्याने नक्कीच सुरुवात खूप महत्वाची असते. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र क्रिकेटमध्ये वार पलटवार या सर्व गोष्टी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. अनिश्चिततेचा खेळ आहे. सातत्याने पहिले षटक जर चांगलं आलंय तर नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये धावा देखील येतील. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडू पर्यंत. आउटफील्ड मध्ये चेंडू थांबलाय. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. आतापर्यंत भरपूर चांगलं षटक फेकलं जातंय सागरच्या माध्यमातून. या वेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलं. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. हा दर्जेदार चौकार. मिळाला धीरज या फलंदाजाच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम धामणगाव मध्ये हर्ष. अजून एक गडी बाद. धीरज बॅक टू द डगआउट. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं फेकत असताना सागरच्या माध्यमातून 2 विकेट्स त्या ठिकाणी काढल्या गेल्या आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 धावा. अतिशय चांगली सुरुवात मयू 11 धामणगाव टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी धावांवर रोख लावलं गेलं पहिल्या षटकामध्ये. सोबतच 2 महत्वाच्या विकेट्स देखील आपण पाहिल्या. एक चांगलं षटक. सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र हे सातत्य तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळेल का हे आपण पाहूया. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे विखुरलेलं, फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. फलंदाज रोशन साठी मात्र ऑन साइडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर व समोरच्या दिशेने देखील लॉंग ऑन सीमारेषेलगत एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक देखील आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 8 वर पोहोचलाय. रोहित षटक क्रमांक 2 फेकतोय. पहिला बॉल जो आहे सिंगल सोबत सुरुवात झाली आहे पहिल्या बॉलवर. अगदी नवख्या खेळाडूंचा भरणा असलेला मयू 11 धामणगाव संघ आपण पाहतोय. या वेळेस ऑन साइडला स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. नक्कीच सामाजिक कार्यकर्ता प्रशांतजी निकम आमच्यापासून रजा घेताना येत आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर आपण पाहू शकता उपाध्यक्ष कोयना प्रतिष्ठान ठाणे जिल्हा सन्माननीय राजाराम कृष्णाजी चव्हाण हे या मॅचचा आनंद घेत आहेत. काल देखील दिवसभरात त्यांची साथ आम्हाला लाभली होती. या वेळेचा बॉल ऑन साइडला. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 43 धावांचं लक्ष, आणि ते लक्ष नक्कीच लक्षात घेतलं नाहीये अजूनही फलंदाजांनी. कारण एक चौकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला होता. त्यानंतर मात्र कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये या षटकामध्ये. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा एकच धाव मिळते, मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये टीम मयू 11 धामणगाववर. षटकातील पुढचा बॉल अतिशय सुरेख चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्णपणे ब्लॉक केलं होतं फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. 42 धावा जरूर उभ्या केल्या या ठिकाणी. नक्कीच 43 धावांचे लक्ष, मात्र ते लक्ष सहजासहजी पार करू देणार नाहीयेत असं सिग्नल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देत आहेत. मात्र या वेळेस मिडल ऑफ द बॅट चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. व्यासपीठावर या ठिकाणी शुभ आगमन होतोय. सामाजिक कार्यकर्ता, ज्येष्ठ नागरिक सन्माननीय भगवानजी चव्हाण साहेब सोबतच शंकर जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपल्या दोघांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, एक क्रिकेट आहे. नक्कीच लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच वेट लावून देणारा हा खेळ आपण व्यासपीठावर पाहू शकता. ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर चेतन येतोय. पाहूया चेतन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षण चांगला, थ्रो देखील चांगला झालाय. फक्त आणि फक्त एकच धाव. तिन्ही षटकांचा विचार केला तर सिंगल सोबत सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. जय हनुमान भरे टीमची. मात्र या ठिकाणावरनं आता तुम्हाला नक्कीच पलटवार करावं लागेल. मोठे फटके येणं गरजेचं आहे.
या वेळेस अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. गुड लेंथ वरनं चेंडूने उचली घेतली आणि त्यानंतर मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चेंडू स्टॉप केलाय. निर्धावची सांगता. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. वेगाने बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच जय हनुमान भरे टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाहीये. कारण आतापर्यंत फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बेधून चेंडू सरळ सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. चौकारासोबतच धावफलक आता मात्र पुढे सरकलंय. 23 धावा धावफलकावर झाल्यात. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस देखील अतिशय सुरेख स्टॉप. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. नक्कीच एखाद्या फलंदाजाला तरी वन साइड हिरो बनायला लागेल या ठिकाणी. कारण उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलवर 20 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील शेवटचा बॉल. चेतन बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील मिस टाइम झालाय. चेंडू अवैध. स्वतः गोलंदाज झेल खाली. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद. अतिशय चांगलं षटक चेतनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. अर्थातच आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 20 धावांची आवश्यकता जय हनुमान भरे टीमला. सहा चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 23 झाली आहे. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर निलेश येतोय. पाहूया निलेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल हवा तसा संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये फरक पडणार नाहीये. विकेट. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील चांगला बॉल त्या ठिकाणी. रन आउटची विकेट नक्कीच मिळेल. फलंदाज बाद.
रवी मांजरेकर सरांच्या माध्यमातून मयू 11 धामणगाव टीमला शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद रवी मांजरेकर सर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मयू 11 धामणगाव टीमचा विचार केला तर नक्कीच यष्टीरक्षक दीपक धापशी आणि गोलंदाज निलेश धापशी हे वगळता पूर्ण संघ जो आहे तो नक्कीच नवीन खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडू 19 धाबांची आवश्यकता आहे. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केलाय, बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. मॅच फिनिश. मयू 11 धामणगाव संघ विजयी झालाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान भरे.